रविवारचं व्रत. रविवारी सूर्यनारायण आले असता रामतनू त्यांना म्हणाल्या, देवा, तुम्ही प्रकाश देणार आहात म्हणून सांगते. एक व्याधीग्रस्त मुलगा तुमच्याजवळ आला आहे आणि तो एका कोपऱ्यात बसलाय, तर त्याला चांगला करा. तुमच्या दारात तो आला तर त्याला तसाच घालवू नका. त्याला काहीतरी उत्तम औषध सांगा. उत्तर आलं, जय गोपाळाचा त्याला आधी अंगारा लावायला दे. भाविकाच्या अंगाऱ्याने त्याला आधी बरं वाटू दे. रामतनू म्हणाल्या, देवा, मग त्याला किती दिवसांनी गुण येईल? श्री सूर्यनारायण म्हणाले, सूर्यदेवतेचा म्हणावं उपास कर आणि मार्तंडाचं त्याला तीर्थ घ्यायला सांग. राक्षसी फास त्याला पुष्कळ आहे, म्हणून जरा वेळ लागेल. प्रथम आंघोळीच्या पाण्यात अंगारा टाकून आंघोळ करायची. सकाळ संध्याकाळ शुचिर्भूतपणे धूप दाखवून अंगारा भाळाला लावायचा. पाण्यात टाकून पोटात घ्यायचा. इष्टदेवतेला नारळ ठेवायचा आणि भगवंताचं नाव घेऊन हे व्रत चालू करायचं. 8 दिवसांनी हळूहळू गुण दिसायला लागेल. श्री रामतनूंच्या चरित्रात हे रविवारच्या उपासाचं व्रत आणि मार्तंड तीर्थ पुष्कळांना सांगितलं गेलं आणि सर्वांना त्याचा उत्कृष्ट लाभ मिळाला. अडचणी नाहीशा झाल्या, आपत्ती दूर पळाल्या, इच्छित मनकामना पुऱ्या होत गेल्या. कित्येकांचे मनोविकार दूर झाले. बिघडलेलं कुटुंब सौख्य पुन्हा स्थिरस्थावर ताळ्यावर आलं. तिथपासून अनेक लोकांनी हे व्रत घेतलंय आणि अत्यंत श्रद्धेने नियमितपणे ते त्याचं पालन करीत असतात. त्यात अशिक्षितांबरोबर सुशिक्षित संपन्न लोकही आहेत. खुद्द सामंतदादांच्याच घरचं उदाहरण आहे. त्यांचा मोठा मुलगा हा शिक्षणात प्रथम हुशार होता. प्रत्येक परीक्षेत तो चांगल्या गुणांनी पास होत असे. पण मॅट्रिकच्या वर्गात आल्यावर त्याच्या मनात एकदम विकृती निर्माण झाली. त्याला असं वाटू लागलं की आपल्याला सर्व येतंय, म्हणून तो अभ्यासच करीनासा झाला. त्याचा परिणाम तो दरवर्षी मॅट्रिकला नापासच होत गेला. मात्र रिझल्टच्या वेळेला वर्तमानपत्राचा अंक अगत्याने घेऊन पाही. त्याच्या आईने विचारलं, अरे असा अंक किती वेळा घेणार? त्याने निर्विकारपणे सांगितलं, पास होईपर्यंत घेणार. त्याच्या आईने सौ सरस्वती काकूंनी चांगल्या ज्योतिषाला विचारलं. त्यांनी सांगितलं, याच्या आयुष्यात पास होण्याचा योग नाही. सरस्वती काकूंना चिंता वाटली. याच्या आयुष्याचं पुढे काय होणार? शेवटी त्यांनी श्री रामतनूंचं स्मरण करून 21 रविवार व्रतांचा संकल्प सोडला आणि त्याप्रमाणे नियमित व्रताचरण सुरू केलं. आणि नवल, त्यावर्षी तो मुलगा पास झाला. सरस्वती काकूंना समाधान झालं आणि 21 व्रतं पूर्ण झाल्यावर त्यांची सांगता करण्याचा त्यांनी निश्चय केला. पण 21व्या व्रताच्या रात्रीच त्यांना स्वप्न पडलं. त्यात रामतनूंचं उघडं मंदिर समोर आलं. गाभाऱ्यात श्री रामतनूंनी लिहिलेले कागद फडाफडा उडत असलेले दिसले आणि एक स्पष्ट आवाज ऐकू आला, हे व्रत करोडोंनी केलं पाहिजे, करोडोंनी केलं पाहिजे. सरस्वती काकूंनी उठल्यावर सांगतेचा विचार सोडून दिला आणि हे व्रत कायमचं अंगीकारलं. सकाळी सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सूर्य उगवताच त्याच्या पूजेने वा फुलं वाहून नमस्काराने उपासाला सुरुवात करायची. सबंध दिवस शुचिर्भूतपणे नामस्मरण पवित्र आचरणात घालवायचा आणि संध्याकाळी परत आंघोळ करून सूर्य मावळताना नैवेद्य दाखवून मावळल्यावर उपास सोडायचा. असं त्याचं स्वरूप आहे. गावात आणि इतरत्रही अनेक लोक हे व्रत करीत असतात व त्याचा अनेकांना अनेक तऱ्हेने प्रत्यय येत असतो. या व्रताच्या प्रभावाने आणि रामतनूंवरील श्रद्धेने कित्येक कोळी लोकांनीही मांसाहार कायमचा सोडलाय. नित्य मांसाहार करणारे लोकही रविवारी शुद्ध शाकाहार घेऊन रामतनूंच्या दर्शनाने सर्व दिवस पवित्रपणे घालवतात. मार्तंड तीर्थ. याच व्रताच्या अनुषंगाने श्री सूर्यनारायणाने दर रविवारी मार्तंड तीर्थही घ्यायला सांगितलंय. रविवारी कुणीतरी एकाने पहाटे सूर्य उगवण्याच्या पूर्वी आंघोळ करून सूर्य उगवताना त्याला श्रद्धेने अर्घ्य द्यायचं. नमस्कार करायचा आणि त्याची 12 नावं उच्चारत त्याच्या किरणात तांब्याच्या एका पेल्यातून दुसऱ्या पेल्यात पाण्याची धार धरायची. हे साठलेलं पाणी म्हणजे मार्तंड तीर्थ होय. हे देवघरात किंवा पवित्र जागी ठेवून द्यायचं आणि आंघोळ झाल्यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी घ्यायचं. याचा अलौकिक अनुभव येतो. सर्व संकटं दूर होतात, कामना पूर्ण होतात. या तीर्थाची महती सांगताना सद्गुरूंनी म्हटलंय,
भानू भास्कराचा पारा बाबांनो अगत्यपूर्वक करा, मग हातात सापडेल तुमच्या हिरा नामस्मरणाचा. ऐका सूर्यदिन रविवार, सांगतो त्याचा आता जोर. रविवारी तीर्थ घ्या विसरू नका. एकाने कोणीतरी घेऊन ठेवा, मग आंघोळ करून मागाहून सर्वांनी घरातल्या मंडळीने घ्या. पण त्या दिवशी आळस करू नका. रविवारी सूर्योदयाच्या आधी आंघोळ करा. सूर्य उदयाला आला मग नमस्कार करा आणि त्याचं तुम्ही तीर्थ घ्या. मुलांना तीर्थ ठेवा. पहा, तुमच्या मनावर उत्तम परिणाम होईल. अरे मार्तंड तीर्थम अमृततुल्यम. या प्रसंगाने रामतनूंचे व सद्गुरूंचे एक मजेशीर प्रश्नोत्तर झाले. रामतनूंना सर्व माहिती असूनही अज्ञानी माणसाच्या मनात उद्भवणारा एक प्रश्न स्वतः अज्ञान पांघरून त्यांनी सद्गुरूंना विचारला. देवा, आता मला माहिती सांगा, सूर्यतीर्थ घेतलंच पाहिजे कशाला? विहिरीत काही सूर्यकिरणं पडत नाहीत? पुष्कळ पडतात. सद्गुरू उत्तरले, भाविकाचे मन आहे ज्या परी, तया सिद्धी मिळेल त्या परी. असं जर असतं तर जगात दुर्गुण का उडवले असते? याचा अर्थ मग विहिरीचं नदीचं पाणी पिऊनच सर्वच पुनीत पुण्यपावन बनले असते. दिव्य फळ हे माणसाच्या श्रद्धेतून जाणीवेतून निर्माण होत असतं. व्रताने निष्ठेने खेचलं जातं. नुसती वस्तू असून उपयोगी नाही. या मार्तंड तीर्थाचा अनुभव खुद्द डॉक्टर दत्ता सामंतांनाच आला. त्यांच्या पाठीच्या कण्याजवळ एक फोड आला होता. डॉक्टरांनी त्याची परीक्षा गळू म्हणून केली आणि त्याप्रमाणे औषध लावायला दिलं. पण त्याने गुण येण्याच्या ऐवजी ते दुखणं वाढतच गेलं आणि त्याला छिद्र पडून ते वाहू लागलं. रोज 4-4 छिद्र पडायची. दुसऱ्या दिवशी ती बंद व्हायची आणि दुसरी नवीन उगवायची. असं होता होता त्याला एक गोल आकार आला आणि त्याच्यात छिद्रांची नुसती चाळण बनली. तीव्र वेदना होऊ लागल्या आणि ते पुरते बेजार झाले. तऱ्हेतऱ्हेचे औषधोपचार केले पण काही गुण पडेना. वैद्याने निदान केलं, ही काळपुळी आहे आणि असाध्य असल्याचं सांगितलं. हळूहळू पाठीचा कणा आकसू लागला आणि त्याने भयानक रूप धारण केलं. एक दिवस तर कहरच झाला. त्या सर्व भागाची आग होऊ लागली आणि असह्य वेदनाने गळून पडल्यासारखं झालं. सर्वांना चिंता लागली. त्यांच्या पत्नी सौ सरस्वती काकू तर पुरत्या गांगरून गेल्या. त्यांना काय करावं हेच सुचेना. तो दिवस रविवार होता. शेजारी पाटील नावाचे त्यांचे नातेवाईक होते. त्यांनी आग आणि तळमळ कमी व्हावी म्हणून एक पाला वाटून आणून लावायला दिला. तो पाला लावला आणि अचानक सरस्वती काकूंना रामतनूंच्या मार्तंड तीर्थाची आठवण झाली. त्यांनी ताबडतोब श्री रामतनूंचं स्मरण करून उगवत्या सूर्याला नमस्कार केला आणि त्याच्या किरणात श्रद्धेने तीर्थ घेऊन त्या जखमपट्टीवर घालायला सुरुवात केली. पाल्याचा लेप वाळला की तो बदलून दुसरा ठेवायचा आणि त्यावर हे तीर्थ घालायचं. असं सारखं चालू ठेवलं. संध्याकाळपर्यंत त्यांनी हा क्रम अखंड ठेवला. तोंडाने नामस्मरण तर चालू होतंच. संध्याकाळी घडी बदलताना त्यांना पाल्याला चिकटलेली एक कीड दिसली. त्या एकदम थरारून उठल्या. आत किडी झाल्या या कल्पनेने त्यांना भडभडून आलं. इतक्यात कोणीतरी बाहेर मोठ्याने बोललं, अमुक इस्मांनी सांगून पाठवलंय की जखमेवर पुरणपोळी बांधा, मग गोडाच्या वासाने आतील कीड बाहेर येईल आणि बरं वाटेल. तेव्हा कुठे सरस्वती काकूंना धीर आला आणि ज्या अर्थी कीड बाहेर आली त्या अर्थी आता विकार बरा होणार असा विश्वास उत्पन्न झाला आणि खरोखरच त्या दिवसापासून जखमेला उतार पडू लागला. वेदना थांबल्या, वाहायचं बंद झालं आणि थोड्याच दिवसात आराम पडून पूर्ण बरं वाटलं. सौ सरस्वती काकूंनी श्री सूर्यनारायणाचे आणि मार्ग दाखवल्याबद्दल श्री रामतनूंचे आभार मानले. टीप: श्री रामतनू सद्गुरूंशी एकरूप झाल्यामुळे सद्गुरूंची सर्व योग्यता त्यांना प्राप्त झाली होती. इतकंच नव्हे तर परिपूर्ण रामरूप बनल्यामुळे सूक्ष्मातिसूक्ष्म वस्तूंचंही त्यांना सहज ज्ञान असे. पण सर्व प्रश्नांची उत्तरं सद्गुरूंनी किंवा देवतांनीच द्यावीत अशी त्यांची श्रद्धा असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्या प्रश्न विचारतात आणि सद्गुरूंकडून किंवा देवतांकडून त्यांची उत्तरं मिळवतात असंच सर्व चरित्रभर आढळतं. त्यांनी सद्गुरूंना म्हटलंच आहे, तुम्ही आणि मी जरी एक असलो तरी जोपर्यंत माझा मीपणा शिल्लक आहे तोपर्यंत तुम्हीच बोललं पाहिजे.